माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्याची अपरिमित हानी झाली अशा शब्दांमध्ये आप्पांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्याची अपरिमित हानी झाली आहे। स्पष्ट आणि थेट बोलणारं व्यक्तिमत्व आणि कणखर नेतृत्व असलेल्या सिद्धरामप्पा पाटील यांच्या स्मृती प्रत्येकाच्या मनात कायम असतील अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील जयशंकर कनिष्ठ महाविद्यालय इथं आयोजित शोकसभेत अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील उर्फ अप्पा यांच्या आठवणींना उजाळा दिला। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अनेक वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली। राजकारणासह शेती, सहकार आणि अर्थकारणात त्यांचं योगदान अद्वितीय असल्याचंही सांगण्यात आलं। अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहकार चळवळीचे ते आधारवड होते। सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते। विकास कामांमध्ये स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांनी कधीच राजकारण आणलं नाही। तळागाळातील शेतकऱ्यांना त्यांचा आधार होता अशा आठवणी सहृदयी नेत्यांनी व्यक्त केल्या। ಕಪಟಿಲ್ದವರು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಒಂದು ಮಾತು ಕೊಟ್ಟರು ಅಂದ್ರೆ ಬೆನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡೋಂತವರು ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದ। ಅಂತ ಒಂದು ನೇತಾಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ತಳಭಾಗದವರು ಅಕ್ಕೋಟ್ ತಾಲೂಕದವರೆಲ್ಲ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆವು। ಅದು ದುಃಖ, ಅದು ವ್ಯಥ ಸಹ ಮಾಡೋದಂತೂ ಬಹಳ ಪರಾಕಷ್ಟ ಅದ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ। ಆದ್ರೆ ಪಾಟೀಲ್ ಪರವಾಗಿ ಭಯಂಕರ ಅದ। ಅದಕ್ಕೆ ಈ ಶೋಕ ಸಭೆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅವರಿಗೊಂದು ಧೈರ್ಯ ತುಂಬಬೇಕು। ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕಾಲದಾಗ ಅವರಿಗೊಂದು ಆಧಾರವಾಗಿ ನಮ್ಮ तळोळ भागदವರು तालुकादವರೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಬೆನ್ನುಕಟ್ಟಿ ನಿಂದಿರಬೇಕು। बरोबर चांगले असणारे माणसं आप्पाच्या कार्यकर्त्यावर एखादं जर अन्याय होत असेल तो माझा माणूस आहे त्याला असं का करता। पोलीस स्टेशन असू द्या किंवा तहसील कार्यालय असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्याचं बाजू घेऊन त्यांच्या समस्या सोडण्यासाठी ते हिरिहिरीने भाग घेत होते। गरीबातल्या गरीब माणसाचं काय अडचणी आहे हे अडचणी समजून घेण्याचं काम मात्र त्यांनी निश्चितपणे करत होतं। भले ते बोलताना थोडंसं रांगडं बोलत होते, पण रांगडं बोलत असताना सुद्धा पुढच्या माणसाला कुठल्याही प्रकारचं त्याबद्दल किंतु वाटत नव्हतं। अशा पद्धतीचं होतं। एखाद्या वेळी माणूस एखादा भेटायला गेल्यानंतर बोलणार, सडेतोड तोंडापुढे बोलणार, पण जाताना मात्र निश्चित चहा कुड मत होऊ मत हिंग माडवाड अशा पद्धतीनं ताकीद करून सुद्धा पाठवत होते। अशा पद्धतीचे अप्पा यापुढे होणे नाही। ಗೌಡರದ ಒಂದು ಇಟ್ಟು ದೊಡ್ಡ ತಾಕತ್ತ ಯಾರಿಗೆ ನಂದು ಗಾಸಲೆ ತಂಗಿನಾಗ ದುಕಾನ್ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಆಗಿತ್ತು। ಆಳಿಗೆ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ ಅನ್ನ ನಾಗರಿಕ ಪುರವಠಾ ಮಂತ್ರಿ ಇದ್ರು ಮರಾಠವಾಡದು। ನಾವು ಮಂತ್ರಾಲಯದಿಂದ ಹೋಗಿ ಬರಕ ನಾಲ್ಕೈದು ಜನ ಬಿಟ್ಟು ಬರೀತೇಳಿ ಸಂಘ ಅದ ನಮಗೆ ಪುಣ್ಯಿಲ್ಲ। ಇವತ್ತು ಅದು ನಮ್ಗೆ ಆರ್ಡರ್ ಸಿಗ್ಬೇಕು। ಮುಂಬೈಗೆ ಇವತ್ತೊಂದು ಕಾನಾಕೊಪ್ಪರದ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅವ್ರ ಜೀಪ್ನಾಗೆ ಹೋಗಿ ₹1 ಇಲ್ಲದೆ ನಾವು ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸಹಿತ 10-20 ವರ್ಷ ಅಚ್ಚ ಕಡ್ದು ಮಾತಾಡೋದು। ಆಳಿಗೆ ಒಂದು ₹100 ನಮ್ಮ ಕಿಸೆದಾಗ ಇರ್ಲಾರ್ದೆ ಅವ್ರು ಕೂಡ ಗಾಡ್ಯಾಗ ಹೋಗಿ 2 ಜನ ಮುಂಬೈದಾಗ ನಿಂತು ನಾವು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡು ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೆವು। ಅಂತ ಒಂದು ಕಣಕರ್ ನೇತೃತ್ವ ಭವಿಷ್ಯದಾಗ ಸಿಗೋದು ಅಸಾಧ್ಯದ। ಅಂದ್ರೆ ಆ ಮುಂದಿನ ಮನುಷ್ಯಾಗ ಪಟ್ಟಿ ಹೆಂಗ್ ಚೌಡ ಇದು ಹಿಂದಕಿನ ಮಂದಿಗೆ ಬರ್ತದೆ। ಜಿದ್ ಚಿಕಾಟಿ ಸಣ್ಣವನ ದೊಡ್ಡವನ ಅವನ ವಿಚಾರ ಶ್ರೇಣಿ ಅನ್ನು ನಾವು ಯಾವ ಪದ್ಧತಿ ಅವನಿಗೆ ತಯಾರು ಮಾಡಬೇಕು। अत्यंत प्रेम ಅವ್ರದಿ ತಡವಳ ಭಾಗ ಏನು ನಾವು ಅಕ್ಲೂಸ್ ಹೋದ ಮುಂಬೈ ಹೋದ ನಾ ತಡವಳ ಭಾಗಕ್ಕೆ ಸುಜ್ಲಾಂ ಸುಫ್ಲಾಂ ಮಾಡಿ
ಮಾಡ್ಯಾರ ನಿಮ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ನೋಡಿದ್ರ ಆಗ ಖರೋಖರ್ನೇ ಅಡಚಣೆ का ಗಾಡಿಗಳು ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಪೈಪ್ಲೈನ್ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ವ್ಯವಸ್ಥಾ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಈ ವ್ಯವಸ್ಥಾ DCC ಬ್ಯಾಂಕಿನ ಮಾಧ್ಯಮಲೆ जे ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ. ಯಾರಿಗೆ ಬಾಳಿಕಾಯಿನೇ ಹಚ್ಚೋದು, ಯಾರಿಗೆ ದ್ರಾಕ್ಷಿನೇ ಹಚ್ಚೋದು, पण ಅವನಿಗೆ ಮದತ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಮದತ್ ಮಾಡೋದು. ಆ ಹಳ್ಳಿಗೆ ಬೋಗಸ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಹಚ್ಚಿ ಒಬ್ರು ಸರ್ಪಂಚ್ ಆಗ್ಯಾರು. ಪ್ರಾಂತ ಆಫೀಸ್ ಬಲ್ಲಿ ಹೇರಿಂಗ್ ಹತ್ತಾನ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದೇವೆ ನಾವೆಲ್ಲ. ನಾವು ಒಂದು ಜೀಪ್ ತುಂಬ್ಕೊಂಡು ಹೇರಿಂಗ್ ಹೋಗಿದ್ದೆವು. ಅಟ್ರ ಶ್ರೀರಾಮಗೌಡರು ಕ್ಯಾಂಪ್ ಸಫಾರಿ ಬಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಂದು ನಿಂತಂತ 10-15 ಮಂದೆಲ್ಲ ಓಡಿ ಹೋಯ್ತು. ಪಕ್ಕ ಸಿರಿಸಲ್ ಕರೆದಿಗೆ ನಾವು ಇಬ್ಬರೇ ತೆತ್ತೇವಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿ ನಿಂತು ಬಳಕ ಅಪ್ಪ ಪ್ರಾಂತ ಆಫೀಸ್ನಾಗ ಹೋಗಿ ಹೊರಗೆ ಬಂದರು. ಯಾವನ್ ಬುಡ್ಡನ ಮಗ ಯಾವನ್ ಮಗ ನನಗೆ ನಾ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ರು. ನಾನು ಅಂಗಡಿ ಮತ್ತೆ ಹೇಗೆ ನಿಂತರು ಸರ್ಪಂಚ್ ಆಗ ಕೊಡ್ರಿ ಗಾಡಿ ಗೌಡ್ರು ನನಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಯ್ದು ಸಿರಿಸಲ್ ಮಾಡಕ್ ನಾವೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕೂತೇವು, ಚಾಪಣಿ ಮಾಡಿದೆವು. ಮುಂದೆ ಸಿದ್ದರಾಮಗೌಡ್ರನ್ನ ಸಹಾಯತಕ ಮರಿಲ್ಲ ಅಂತ ಉಪಕಾರ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಗೌಡ್ರು ಮಾಡ್ಯಾರ. ಆಗ ನನ್ನ ಮಿತ್ರ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಅಪ್ಪು, ನನ್ನ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಅಪ್ಪು ಒಂದೇ ನನಗೆ ಕರೆಯುತ್ತಿದ್ದವನು. ಅಪ್ಪು ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ನೌಕರಿ, ನಾನೆಲ್ಲರೂ ನೌಕರಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟ್ ಆಗಿತ್ತು, ಸ್ವಲ್ಪ ಎಜುಕೇಶನ್ದಲ್ಲಿ ಸಮಯ ಆಗಿತ್ತು. ಅಪ್ಪು ನಿನಗೆ ನಾನು ನೌಕರಿ ಹಚ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ತಿಪ್ಪಣ್ಣ ಹೇಳ್ದ. ಆಯ್ತು ತಿಪ್ಪಣ್ಣ ಅಂದು, ನೀನು ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ ಅಂದೆ. ತಿಪ್ಪಣ್ಣ ಯಾವಾಗ ನನಗೆ ಒಂದೇ ಸಲ ಒಯ್ದು ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಮತ್ತು ನನ್ನ ಪೂಜ್ಯ ಸಂಜೀವಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿದರು. ಅಂದ ನಾನು ಸೇವೆಯಲ್ಲಿ ರುಜು ಆದಿಂದ ಅಂದೇ ತಿಳಿದುಕೊಂಡೆ. ಕಾರಣ ಅಪ್ಪಾಜಿಯವರ ಇತಿಹಾಸ ಬಹಳ ದೊಡ್ಡದೈತಿ. ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೂ ಸಹಿತ ಮುಗಿಯುವುದಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆದರೂ ಸಹಿತ ಮುಗಿಯುವುದಿಲ್ಲ. ಕಾರಣ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇಷ್ಟು ನಿಶ್ಚಿತ ಅಥವಾ ದೃಢ ನಿಶ್ಚಯ ಆಗದ ಕಾರಣ ಎಂದೈತಿ. ನಾನು ಮೊದಲು ಎಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ಕೇಳಿದೆ. या प्रसंगी माजी सभापती संजीव कुमार पाटील, लोकनेते सिद्धरामप्पा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश पाटील, इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील, सुमित पाटील, आनंद पाटील यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी, डॉक्टर अशोक हिप्परगी, निवृत्त गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, भाजपचे उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड, महादेव पाटील, अक्कलकोट बाजार समितीचे संचालक बसवराज माशाळे, शिवयोगी स्वामी, अण्णाराव याबाजी, शिवमूर्ती विजापुरे, भीमाशंकर विजापुरे, सुरेश गड्डी, बाबूशा करपे, विठ्ठल विजापुरे, भीमाशंकर विजापुरे, रमेश कोटगी, विठ्ठल मडसनाळ, करजगीचे सरपंच विवेकानंद उंबर्जे, मारुती कोळी, कल्लप्पा हंगरगी, महांतेश हत्तुरे, डॉक्टर अप्पासाहेब उमदी, श्रीशैल हुळ्ळे, रविकांत बगले, मल्लिकार्जुन नागशेट्टी, महादेव मुडवे, लक्ष्मण झळकी, मधुकर भालेराव, तडवळचे सरपंच संतोष कुंभार, श्रीशैल करजगी, पवन बनसोडे यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, प्रतिष्ठित नेते मंडळींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. तालुकावासियांनी पाटील परिवारावर व्यक्त केलेलं प्रेम नेहमीच कायम राहो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. असं जे आपावर प्रेम ठेवलेले तसं प्रेम पाटील परिवारावर ठेवावं. आपाच्या विचारसरणीवर आम्ही चालणारे आमचे त्यारी भाऊ, आम्ही सगळं आपाच्या श्रेणीवर जाणार. कुठलेही निर्णय घेत असताना सर्वांना एकत्र आणून सगळ्यांचा विचारपूस करून कुठलेही निर्णय घेऊ. आता मगाशी आमचं सरपंच नागशेट्टी जे बोलले, कुठलं जिल्हा परिषदचं आपण काय करायला पाहिजे, आपण सर्व मिळून ठरवू काय करायचं काय नाही. कसं शक्य लोकशाही व्हायचं काय शक्य गोष्ट आहे. सर्व मिळून विचार करून आपण जर विचार केलं, आमच्या मतदारसंघात आपल्याला एक संघाची व्हायला शक्य होतं. सगळं मिळून आम्ही मागासवर्गीय चालले सीट काढून आपण तिथून सगळं मिळून आपण काढू एवढं विनंती करतो. असं तुमचं प्रेम विश्वास आमचं सदैव राहावं आज ईश्वराची प्रार्थना करून मी माझं दोन शब्द